नागपूर तालुक्यामध्ये बोकारा या ग्रामपंचायतीमध्ये बोगस पावत्या बोगस टॅक्स रिसिप्ट छापून 14-15 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं एक तक्रार प्राप्त झाली होती। त्यावर आता विभागीय आयुक्ताच्या अधिकारामध्ये जिल्हा परिषदचे सीओ आणि लेखा वित्त अधिकारी याची चौकशी सुरू झालेली आहे। खूप मोठा टॅक्स पावती छापून पैशाचा गबन झालेला आहे। त्याची बैठक आज या ठिकाणी होती। सोबतच रामटेकमध्ये एका ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी समाजाच्या एका शेतकऱ्याच्या शेतातले सागवानचे झाडं परस्पर एका कॉन्ट्रॅक्टरने तोडून टाकले याची एक तक्रार होती। आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये वाळू घाटासंबंधाने ज्या काही सूचना आहेत की यानंतरची वाळू पॉलिसी कशी असावी, सँड पॉलिसी कशी असावी, याबद्दलची चर्चा आजच्या बैठकीत झाली। एकंदरीत विदर्भातल्या संपूर्ण विभागीय आयुक्ताच्या अधिकारामधल्या काही महसुली बाबी होत्या याही चर्चा झाली। आणि ही चर्चा झाली की परीक्षेचे निकाल लागल्यानंतर जेव्हा काही 12वीचे निकाल लागतील तेव्हा 48 तासाच्या आतमध्ये इन्कम सर्टिफिकेट आणि आमच्या महसुली जे काही प्रमाणपत्र लागतात ते विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे याकरताही चर्चा झाली आहे। आमचं महसूल विभाग तत्पर आहे आणि मला वाटतं ज्या काही आज बैठकी झाल्या त्यातून लवकरच मार्ग निघेल असं मला वाटतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवून देणे, गाडीसहित उडवून देण्याची धमकी आली आहे, कसं बघता तुम्ही? मेल पोलीस स्टेशनला गेला अशा पोकळ धमक्या खूप येत असतात। देवेंद्रजीचं सरकार, आमचं सरकार हे प्रचंड मजबूत आहे आणि आमचं गृह खातं अशा बदमाशी करणाऱ्या ईमेलला शोधून काढतील आणि जर ज्या लोकांनी धमकी दिली असेल किंवा तपासात निष्पन्न होतील त्यांना काही आमचं सरकार सोडणार नाही। आणि एकनाथ शिंदेजी मजबूत आहेत त्यामुळं अशा धमक्या त्यांना वारंवार खूप आल्या आहेत। गडचिरोलीचे पालकमंत्री असताना खूप धमक्या दिल्या। त्यामुळं मला वाटतं की सरकार योग्य कारवाई करेल आणि ईमेलचा तपास करेल। नाही, जे काही न्यायालयीन प्रकरण झालं आहे किंवा त्यातून काही जो आदेश आला आहे त्यावर जे काही आता माणिकराव कोकाटेची पुढं त्यावर जे काही कायदेशीर मार्ग काढतील किंवा जे काही नियमात आहे ते होईल। नियम सर्वांना सारखा आहे त्यामुळं नियमात जे जे काही बाबी असतील त्या होतील। मालेगावमध्ये बनावट कागदपत्र आधारे जे आहे ते जन्म दाखले घेण्याचे प्रकार रोज नियमित येत आहेत, त्यामध्ये काही वकिलांचा देखील समावेश आहे। 22 लोकांवर गुन्हा देखील दाखल नाही, आम्ही याच्यामध्ये मी स्वतः याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण लक्ष टाकलं आहे। SIT गठीत झाली आहे आणि असे बोगस प्रमाणपत्र देणारी मोठी टोळी मालेगावमध्ये आहे। काही जिल्ह्यातही आम्हाला पुन्हा सापडलेली आहे आणि अशा बोगस जातीचे प्रमाणपत्र देणे, जन्माचे नोंदणीचे प्रमाणपत्र देणे यावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे। गृह विभागाने कारवाई केली आहे। SIT तयार झालेली आहे, गृह विभागाने SIT केलेली आहे। आणि जे खरेखुरे लोक आहेत ज्यांना जन्माचा दाखला मिळत नाही पण खरेखुरे आहेत, बोगस तर आम्ही SIT केली आहे, पण खरेखुरे दाखले जे आहेत त्यांना देण्याकरता एक SOP सुद्धा आता आम्ही लवकरच जाहीर करतो आहे, जेणेकरून जे जन्मदाखले खरे आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि खोटारडे असतील त्यांच्यावर SIT कारवाई करेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।